शेती ज्ञान सागरमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपलं हे चॅनल खास आपल्यासारख्या शेतकरी बांधवांसाठी आहे, जिथे आपण शेतीतली प्रत्येक गोष्ट सोप्या भाषेत समजून घेतो. आपल्या घामाच्या प्रत्येक थेंबाचं सोनं व्हावं आणि यासाठी सर्वात महत्त्वाचं काय असेल तर तो म्हणजे बाजारभाव. कारण हे आकडे फक्त संख्या नाहीत, तर आपल्या कष्टाचं खरं मोल आहेत. मग हा प्रश्न पडतोच की शेतकऱ्याचं नशीब ठरवतं तरी कोण? याचं उत्तर कुठे लपलंय माहितीये? ते लपलंय त्या रोजच्या बाजारभावाच्या आकड्यांमध्ये. चला, आज आपण हेच कोडं सोपं करून समजून घेऊया की ह्या आकड्यांचा अर्थ लावायचा तरी कसा. विचार करा, आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची सकाळ कशी होते. दिवस उजाडला की सगळ्यात आधी आपलं लक्ष जातं ते बाजारभावाकडे. आज काय भाव निघाला? कारण त्याच आकड्यांवर आपल्या पुढच्या सगळ्या कामांचं नियोजन अवलंबून असतं, नाही का? पण ही सगळी माहिती आपल्याला कुठून मिळते? तर ती येते एका रोजच्या अहवालातून. आपल्या जवळच्या ज्या मंडई असतात ना, किंवा ज्याला आपण बाजार समिती म्हणतो, तिथून हे सगळे आकडे रोज जाहीर होतात. आणि आज आपण जे काही बोलणार आहोत ते याच अहवालाच्या आधारे बोलणार आहोत. आता हा अहवाल वाचायचा कसा? त्यातले शब्द तर खूप अवघड वाटतायत, पण काळजी करू नका. फक्त 3 महत्वाचे शब्द आहेत. हे 3 शब्द समजले की समजा तुम्हाला बाजाराची भाषाच कळाली. चला पाहूया कोणते आहेत ते शब्द. यातला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा शब्द आहे आवक. आवक म्हणजे काय? एकदम सोपं आहे. त्या दिवशी बाजारात विकायला एकूण किती माल आलाय याचं माप. समजा बाजारात 100 पोती सोयाबीन आलं तर आवक झाली 100 क्विंटल. आवक जास्त म्हणजे बाजारात मालाची गर्दी, आणि आवक कमी म्हणजे माल कमी आलाय. इतकं साधं आहे. आता दुसरा शब्द किमान दर. किमान म्हणजे कमीत कमी. म्हणजेच त्या दिवशी तुमच्या पिकाला मिळालेला सगळ्यात कमी भाव, याच्याखाली कोणाचाच माल विकला गेला नाही. याला आपण दिवसाचा तळभाव असंही म्हणू शकतो. आणि तिसरा शब्द आहे कमाल दर. कमाल म्हणजे सगळ्यात जास्त. त्या दिवशी पिकाला मिळालेला सगळ्यात मोठा उच्चांकी भाव. चांगल्या प्रतीचा माल असेल किंवा योग्य वेळी विकला गेला तर हा भाव मिळू शकतो. हाच तो दर आहे जो प्रत्येक शेतकऱ्याला हवा असतो. चला, आता हे 3 शब्द तर आपल्याला समजले: आवक, किमान दर आणि कमाल दर. मग आता याचा प्रत्यक्ष वापर करून पाहूया. सुरुवात करूया आपल्या महत्वाच्या पिकापासून, तुरीच्या बाजारभावापासून. इथे बघा, तुमच्या समोर तुरीचे बाजारभाव आहेत. हिंगोली, मुरुम, अकोला, सोलापूर वेगवेगळ्या बाजार समित्यांचे आकडे आहेत. नीट बघा, प्रत्येक ठिकाणी आवक वेगळी आहे, किमान दर वेगळा आहे आणि कमाल दरही वेगळा आहे. हिंगोलीत बघा, 550 क्विंटल आवक झाली आणि कमाल दर मिळाला 8,300 रुपये. तर अकोल्यात आवक जास्त असूनही कमाल दर 8,480 रुपयांपर्यंत गेलाय. ह्यावरून एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची: प्रत्येक बाजाराचा भाव वेगळा असतो. आणि या सगळ्या आकड्यांमध्ये सगळ्यात जास्त भाव कुठे मिळालाय? तर अकोल्यात. तब्बल 8,480 रुपये प्रति क्विंटल. अकोल्यातल्या शेतकऱ्यांसाठी ही खरंच एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. या सगळ्या आकड्यांवरून एक गोष्ट तर स्पष्ट दिसते: सध्या तुरीचा बाजार तेजीत आहे, म्हणजे भाव वाढतोय. याचाच अर्थ शेतकऱ्याला चांगला नफा मिळवण्याची संधी आहे. ज्यांच्याकडे तूर आहे त्यांनी बाजारावर नजर ठेवून योग्य वेळ साधली पाहिजे. चला, तुरीचं तर झालं. आता आपल्या भागातल्या दुसऱ्या 2 महत्वाच्या पिकांकडे वळूया: सोयाबीन आणि कापूस. पाहूया त्यांचे बाजारभाव काय सांगतायत. आता बघा, सोयाबीनचे आकडे. जालन्यात कमाल दर 5,800 रुपयांपर्यंत गेलाय, जो सगळ्यात जास्त दिसतोय. पण दुसरीकडे लातूरमध्ये बघा, आवक खूप जास्त आहे आणि त्यामुळेच तिथे दर 5,400च्या आसपास स्थिर आहे. आठवतंय ना आपण आवकबद्दल काय बोललो होतो? जास्त आवक असली की दरावर परिणाम होतोच, म्हणून प्रत्येक बाजाराची परिस्थिती पाहूनच निर्णय घ्यावा लागतो. पण एक मिनिट, सोयाबीनचे भाव हळूहळू का होईना पण वाढताना का दिसतायत? याची काही कारणं आहेत. पहिलं म्हणजे यावर्षी खरीप हंगामात पेरणीच कमी झाली. दुसरं म्हणजे मध्ये जोरात पाऊस झाला, त्याने उत्पादनाला फटका बसला. सोप्या भाषेत सांगायचं तर बाजारात माल कमी येतोय आणि म्हणूनच भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता वळूया कापसाकडे. इथे 3 बाजार समित्या आहेत: सावनेर, जालना आणि समुद्रपूर. दरातला फरक बघा, समुद्रपूरमध्ये दर तब्बल 8,100 रुपयांपर्यंत पोहोचलाय, तर सावनेरमध्ये तो 7,800 रुपये आहे. म्हणजे जवळजवळ 300 रुपयांचा फरक. म्हणून तर म्हणतो, वेगवेगळ्या बाजारांवर लक्ष ठेवणं खूप महत्वाचं आहे.
पण हे दररोजच्या रोज वर-खाली का होतायत? आज भाव चांगला तर उद्या कमी, असं का? यामागे एक साधं सोपं गणित आहे. चला ते समजून घेऊ. हे सगळं गणित आहे मागणी आणि पुरवठ्याचं. आता हा काय नवीन शब्द? एकदम सोपं करून सांगतो. समजा गावात फक्त एकाच दुकानात साखर मिळतेय आणि घेणारे 10 जण आहेत. तर दुकानदार भाव वाढवणारच, बरोबर? याला म्हणतात कमी पुरवठा आणि जास्त मागणी. यामुळे भाव वाढतो. सोयाबीनचं सध्या असंच झालंय. आणि याउलट गावात 10 दुकानं आहेत आणि घेणारा एकच, तर भाव कमी होणार. याला म्हणतात जास्त पुरवठा आणि कमी मागणी. बाजाराचं गणित इतकंच सोपं आहे. ठीक आहे, हे सगळं गणित तर समजलं. पण मग आपण ह्या माहितीचं करायचं काय? या आकड्यांचा शेतकऱ्याला नक्की फायदा कसा होणार? उत्तर या एका वाक्यात दडलंय. योग्य दरात माल विकायचा असेल तर योग्य नियोजन करणं सगळ्यात महत्वाचं आहे. माहिती मिळवणं ही पहिली पायरी आहे, पण त्यावर विचार करून नियोजन करणं ही खरी गोष्ट आहे. मग हे नियोजन करायचं कसं? यासाठी फक्त 3 सोप्या गोष्टी लक्षात ठेवा. 1. फक्त आपल्याच नाही तर आजूबाजूच्या 2-3 बाजारांवर रोज लक्ष ठेवा. 2. बाजारात आवक कशी आहे? माल जास्त येतोय की कमी? याचा अंदाज घ्या. आणि 3. या सगळ्या माहितीच्या आधारावर शांतपणे विचार करून निर्णय घ्या की आपला माल कधी आणि कुठे विकल्यावर 4 पैसे जास्त मिळतील. तर आजच्या या चर्चेनंतर एक प्रश्न नक्कीच उभा राहतो की ही रोजची आकडेवारी आणि नवीन तंत्रज्ञान हे खरंच आपल्या शेतकऱ्याला सक्षम बनवू शकतं का? या माहितीच्या जोरावर शेतकरी आत्मनिर्भर होऊ शकतो का? यावर नक्की विचार करा. आजची ही माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि शेती ज्ञानसागर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.